ओम नीलांजन समाभासौ रविपुतरौ यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्चरम्। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचा राशी बदल आणि शनी महाराजांचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेऊन आलो आहे। येणाऱ्या या फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शनिवारी शनी महाराजांचा राशी परिवर्तन होत आहे, राशी बदल होतो आहे। म्हणजेच 29 मार्च 2025 या दिवशी रात्री 9:42 शनिदेव मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करत आहे। याचा जो काही पुण्यकाल आहे हा शनिवारी संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत आहे। शनी महाराजांची 7.5 म्हटलं किंवा शनी महाराजांची दृष्टी म्हटलं की प्रत्येक मनुष्याच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही आहे। म्हणून आपल्या त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडून आपल्याला सर्व प्रेक्षकांना शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाची योग्य माहिती समजावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आज आपण मेष राशीवरती शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम आहे हे पाहणार आहोत। शनी महाराज मेष राशीला 12व्या स्थानामध्ये येत आहे। म्हणजेच प्रत्येक जातकाला जर शनी महाराज हे 12व्या स्थानात येत असेल तर ते अशुभ मानलं गेलेलं आहे। आणि विशेष म्हणजे मेष राशीच्या जातकांना 7.5 आरंभ होते आहे। मग शनी महाराज व्ययस्थानात असणार आहे आणि व्ययस्थानातनं त्यांच्या 3 दृष्टी 3, 7 आणि 10। पहिली दृष्टी त्यांची धनस्थानावरती जाणार आहे मेष राशीच्या। दुसरी दृष्टी त्यांची म्हणजे सप्तम दृष्टी ही षष्ठावरती जाणार आहे आणि तिसरी दृष्टी म्हणजे दशम दृष्टी ही भाग्यस्थानावरती जाणार आहे। तसं पाहायला गेलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवांना नैसर्गिक पापग्रह म्हटलेलं आहे। जे स्थान अशुभ असतात अशा स्थानांवरती किंवा जे स्थान शुभ असतात अशा स्थानांवरती कुठल्याही ग्रहाची जर दृष्टी गेली तर त्या ग्रहाच्या किंवा त्या स्थानावरती हा विशेष परिणाम सुद्धा पाहायला मिळत असतो। मग आपण या व्हिडिओमध्ये शनी महाराजांचे होणारे परिणाम त्याच्यापासून आपण कसं वाचावं, जीवनामध्ये काय काळजी घ्यावी आणि काय उपाय करावा हे सुद्धा अगदी शास्त्रशुद्ध आपण सांगणार आहोत। पहिला टप्पा शनी महाराजांचा मेष राशीच्या लोकांना हा या येत्या शनी महाराजांच्या राशी परिवर्तनापासून अनुभवायला मिळणार आहे। व्ययस्थानात शनी महाराज आहेत, यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परदेश गमन हे मेष राशीच्या लोकांचं ठरलेलं आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाहीये। आता वास्तविक पाहिला गुरु महाराजांच्या राशीमध्ये शनी महाराज इथे आलेले आहेत, स्वतःच्या स्वराशीतून आलेले आहेत। परदेश गमन देतील परंतु खर्चाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात ते वाढवणार आहेत, कारण की त्यांची तिसरी दृष्टी ही धनस्थानावरती आलेली आहे। मग या सगळ्या गोष्टींमध्ये शनी महाराज नेहमी वाईटच फळं देतात का तर नाही। आपल्याला काय काय गोष्टी प्राप्त करून देतील, जे जातक वकिलीचा अभ्यास करताय, जे जातक इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित आहेत, ज्या जातकांच्या जीवनामध्ये कोणाला कायदे पंडित होऊन एखादी न्यायाचार्याची परीक्षा द्यायची असेल किंवा कोणाला कन्सल्टंट व्हायचा असेल, मग तो ज्योतिषी असू शकतो,
बिल्डिंग मटेरियल डेव्हलपमेंटचा काही व्यवसाय करणारा असू शकतो, गव्हर्नमेंटच्या संदर्भात काही कामं घेणारा असू शकतो, लोखंडाच्या संदर्भात काही व्यवसाय असू शकतो, तेलाचा बिझनेस असेल, कडधान्यांचा व्यापार असेल, रत्नांचा व्यापार असेल, याचबरोबर अनेक काही ज्या ज्या म्हणून गोष्टी असतील, अशा सर्व गोष्टींसाठी शनी महाराज हे अनुकूल असणार आहेत, या मात्र तिळमात्र शंका नाही आहे. मग त्रास तुम्हाला नेमका होऊ काय शकतो, तर डोळ्यांचे विकार शनी महाराज हे मेष राशीच्या लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही आहे. याच बरोबर ज्या वेळेला शनी महाराजांची ही सप्तम दृष्टी षष्टावरती जाते आहे, आरोग्याच्या समस्या वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. विशेष करून वाताचे विकार, विशेष करून जुने डोकं दुखणे जे काही आहे ते वर काढणे, याच बरोबर बऱ्याच वेळेला हा व्ययातला शनी नजर कैद देतो, कोर्ट केसचे कारण नसताना व्याप निर्माण करून देतो, पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारायला लावतो. मग या सगळ्या गोष्टींचा उपद्व्याप तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीये. भाग्यावरती शनी महाराजांची दशम दृष्टी जाते आहे, तीर्थयात्रा तर घडणार आहे. शनी महाराज विरक्तपणा देतात. बऱ्याच अशा सत्पुरुषांच्या पत्रिकेत व्ययस्थानामध्ये शनी महाराज विराजमान आहेत. विशेष करून हिमालयातील तीर्थयात्रा या परिपूर्ण होतील, याचा आनंद तुम्हाला चांगला मिळेल. भाग्याची वाट शोधत असताना थोडे चढ उतार शनी महाराज तुम्हाला पाहायला लावणार आहे. 7:30 आरंभ होते म्हणून घाबरण्याचं काही कारण नाहीये. शनी न्यायाचा देवता आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 7:30 येते, म्हणजेच शनी महाराज प्रत्येकाला केलेल्या त्याच्या कर्माचं फल देण्यासाठी अवश्य म्हणून येतातच. त्याचबरोबर ज्या वेळेला देशांतर्गत प्रवास, देशाच्या बाहेर जर प्रवास तुमच्या नोकरीच्या निमित्तानं होत असेल तर हे लाभदायक आहे, चिंता करण्याचं काही कारण नाहीये तुम्हाला. मग आता या सगळ्या गोष्टीतनं आपण वाचायचं कसं आहे, यातनं काळजी कशी घ्यायची आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे शनी महाराजांचं शनी स्तोत्र हे आपण प्रत्येक शनिवारी नियमित वाचावं. सगळ्यात प्रथम त्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करावं, म्हणजे जी काही अशुभता आहे, जी काही वाईट शक्ती आहे, एनर्जी आहे, ती आपल्यापासून दूर होते. दुसरी गोष्ट अजून आपल्याला काय करता येईल, या दिवशी आपण एक भुक्त राहावं. 2 वेळेला जेवण करतो तर मग एकच वेळेला जेवण करावं. शनी महाराजांचं दर्शन हे समोरून न घेता बाजूने घ्यावं. या दिवशी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करावा. शनी महाराजांना उडीद वाहावे, मीठ वाहावे, तेल अर्पण करावं. हे सगळं करत असताना शक्यतो आपण मनामध्ये सात्विक विचार ठेवावे आणि सायं समयाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शनी महाराजांचं दर्शन घेतलं तर ते अजून उत्तम आणि अतिशय चांगलं असणार आहे. दान आपल्याला काय करता येऊ शकतं या कालखंडामध्ये, सुवर्ण. आता एखादा म्हणेल गुरुजी आमच्या ऐपत नाहीये देण्याची, ठीक आहे चालेल, लोखंड तर देऊ शकतो की. आजकाल लोखंड कोण घेतं, एखाद्या शेतकऱ्याला एखादा अवजार घेऊन देणे, किंवा मग अभिषेक करून शनीच्या मंदिरामध्ये एखादा लोखंडाचा तुकडा एखाद्या गुरुजींना अंगठी बनवून स्वरूपात दान देणे. नीलमण्याचं दान आपण देऊ शकतो, उडीद आपण दान करू शकतो, म्हैस आपण एखाद्या पालन करणाऱ्या शेतकऱ्याला आपण देऊ शकतो ज्याची परिस्थिती हालाकीची आहे, किंवा एखाद्या सत्पुरुषाला ती दान करू शकतो. तेल आपण दान करू शकतो, काळी घोंगडी आपण दान करू शकतो. याचबरोबर काळ्या किंवा निळ्या रंगाचे फुलं आपण शनी महाराजांना अर्पण करू शकतो. म्हणजेच आपल्याला होणारा संपूर्ण त्रास या 7:30 मधला दूर होण्यासाठी मदत होईल. आपल्याला 23,000 शनिदेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र स्वतः करा किंवा गुरुजींद्वारे करा तरीही चालेल, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. पण शक्यतो गुरुजींद्वारे
केलं तर तो व्यवस्थित आणि शुद्ध पद्धतीने म्हटला जातो आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही. आपल्याला मंत्र देतो, ओम शम शनश्चराय नमः. या मंत्राचा आपण जप करू शकतात. अगदी सोपा मंत्र आहे. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.